नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात पण कधी कधी कारण नसताना चिडचिड होते का? मुलं अभ्यासात लक्ष देत नाही, घरात छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होतात, कामं अडकतात. तसेच घरात सर्व काही व्यवस्थित असूनही मन अस्वस्थ असतं. काही कारण नसताना मन भारी होतंय. भांडणं, चिडचिड, झोप न लागणं, कामं अडकणं, या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडत आहे का? तर बघा, अशा वेळी घरामध्ये वस्तूंची कमतरता नसते. कमतरता असते ती सकारात्मक ऊर्जेची. नेगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या भिंतींमध्ये, कोपऱ्यात आणि वातावरणामध्ये बसलेली असते आणि आपल्याला कळतही नाही, पण ती आपलं भाग्य, प्रसन्नता आणि शांतता ही घटवत असते. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या आणि घरातच करता येतील असे काही उपाय सांगणार आहे की जे उपाय तुम्ही केले तर तुमच्या घरातील नकारात्मकता अक्षरशः कमी होऊ लागेल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी साधना. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण घरातील नकारात्मकता दूर करण्याचे काही उपाय पाहणार आहोत की जे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचं आगमन होणार आहे. घर म्हणजे एक अशी जागा असते की जिथे दिवसभर थकलेल्या शरीराला आणि मनाला विसावा मिळत असतो. परंतु जेव्हा आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मकता भरलेली असते, तेव्हा आपण बाहेरून आल्यानंतर आपल्या घरामध्ये आपलं मन हे शांत होत नाही. जो काही थकवा आहे दिवसभराचा, तो थकवा कमी होत नाही. उलट आपलं अंग आणखी जड होत असतं आणि आपल्याला आजारीपणा असल्याचं जाणवत असतं. तर हे सर्व आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती असतात त्या नकारात्मक शक्तींच्या प्रभावामुळे होत असतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर ती सतत आजारी पडत असतात, घरामध्ये सतत भांडणी होत असतात, किंवा आपण घरामध्ये जे काही जेवण बनवत असतो त्या जेवणाला, त्या अन्नाला चव येत नाही. आणि अशा वेळेस आपण समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही जास्त प्रमाणात ओढलेली आहे. आता ही नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे दररोज आपल्या घरामध्ये हवा आणि सूर्यप्रकाश हा आला पाहिजे. बघा, सकाळी कमीत कमी 20 मिनिटं तरी आपण आपल्या दारं आणि खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे. बाहेरील जी काही हवा आहे आणि जो काही सूर्यप्रकाश आहे तो नकारात्मक कंपनं त्वरित कमी करत असतो आणि त्यामुळेच सूर्यप्रकाश म्हणजे नैसर्गिक शुद्धीकरणाचं एक साधन आहे. आणि त्यामुळेच आपल्याला दररोज सकाळी आपल्या घराचे सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येईल किंवा बाहेरची ताजी हवा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. घरामध्ये जास्त अंधार असेल तर तेथे नकारात्मक ऊर्जा ही स्थिरावत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये आपल्याला कायम प्रकाश कसा राहील, उजेड कसा राहील यावर लक्ष द्यायचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळस, शंख आणि दिव्याचा स्पंदन. बघा, आपल्या घराच्या समोर एक तुळशीचं वृंदावन हे असलंच पाहिजे. तुम्ही एक तुळशीचं रोपटं आपल्या घराच्या अंगणात मुख्य दरवाजाच्या समोर किंवा आपण दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्या उजव्या हाताला एक तुळशीचं रोप किंवा झाड तुम्हाला लावायचं आहे. बघा, तुळस ही आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. त्याचबरोबर तुळस ही लक्ष्मीकारक मानली जाते. लक्ष्मीचं स्वरूप तुळशीला मानलं जातं आणि त्यामुळेच दररोज सकाळी आपल्या अंगणातील तुळशीला आपल्याला पाणी घालायचं आहे, तिला अगरबत्ती लावायची आहे, हळद कुंकू लावायचं आहे. बघा, तुळशीमध्ये प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन सोडण्याची ताकद असते आणि त्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूचं जे काही वातावरण असतं ते अतिशय शुद्ध होत असतं आणि म्हणूनच आपल्याला तुळशीचं रोपटं आपल्या अंगणात लावायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये
शंखाचा ध्वनी उत्पन्न करायचा आहे, किंवा जर आपल्या देवघरामध्ये घंटा असेल तर त्या घंटाचा घंटानाद आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर न चुकता करायचा आहे. कारण आपण जेव्हा घंटानाद करत असतो किंवा शंखाचा आवाज करत असतो तेव्हा कंपनं उठतात, म्हणजेच व्हायब्रेशन हे उठत असतात. आणि या हा आवाज आपल्या मेंदूवर आणि वातावरणावर दोन्हींवर सकारात्मक प्रभाव टाकत असतो आणि आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती या घंटानादाच्या कंपनाने त्वरित कमी होत असते, पळून जात असते. पुढचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे दररोज आपल्याला आपल्या देवघरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ एक दिवा लावायचा आहे. मग हा दिवा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा लावू शकतात, किंवा तुम्ही अगदीच तेलाचा दिवा सुद्धा देवघरामध्ये लावू शकतात, तिळाचा दिवा लावू शकतात, मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही देवघरामध्ये लावू शकतात. बघा, दिवा हा नकारात्मक कंपनं शोषून घेत असतो आणि म्हणून दिव्याचं तेज घरातील स्थिर ऊर्जा टिकवून ठेवत असतं. म्हणजेच जी नकारात्मक ऊर्जा असतं ती नकारात्मक ऊर्जा पळवून घालण्याचं काम हा दिवा करत असतो. त्यामुळे आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर अंगणातील तुळशीजवळ सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आता पुढचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला दररोज सकाळी आपलं जे काही घर आहे ते स्वच्छ झाडून घ्यायचं आहे, त्यानंतर पुसून घ्यायचं आहे. बघा, सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जो काही पसारा असेल तो सर्व जागच्या जागी ठेवायचा आहे आणि घर सर्वप्रथम आपल्याला झाडून काढायचं आहे. आपल्या घराचा अंगण, ओटा आपल्याला झाडून काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील जी फरशी असेल ती फरशी आपल्याला स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये जाडं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद, गोमित्र आणि गंगाजल टाकून त्याचबरोबर आपल्याला लिंबूचा रस सुद्धा टाकायचा आहे आणि या पाण्यानं आपले घराची फरशी आपल्याला पुसायची आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती पळून जात असते आणि आपल्या घरामध्ये, आपल्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं जाडं मीठ ठेवायचं आहे. कारण आपल्या पूर्वीपासूनच जाडा मिठाचा प्रभाव हा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आपल्या घरांमध्ये आपल्याला जाडं मीठ एका वाटीमध्ये ठेवायचं आहे. हे मीठ वितळल्यास, त्याचं पाणी झाल्यास ते पाण्यात प्रवाहित करायचं आहे किंवा झाडांमध्ये टाकायचं आहे आणि दुसरं मीठ ठेवायचं आहे. असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती या कमी होत असतात. आता पुढचा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या समोर आपल्याला चपला किंवा कुठल्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आपल्याला ठेवायच्या नाही. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमीच आपल्याला स्वच्छ आणि आकर्षक ठेवायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजाला आपल्याला तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तो आपल्याला दररोज स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. दरवाजासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे. दरवाजावर आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहे. अशा प्रकारे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला सुशोभित करायचा आहे. कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा हा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येण्यापासून अडवत असतात आणि म्हणूनच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. आता आपल्या घराचा जो आत्मा असतो तो म्हणजे देवघर असतं आणि म्हणूनच आपलं देवघर आपल्याला शुद्ध स्वच्छ ठेवायचं आहे. देवघरामध्ये जुन्या तुटक्या फुटक्या मूर्ती ठेवायच्या नाही, जुने फोटो ठेवायचे नाही, जुने हार, सुकलेल्या माळा, सुकलेली फुलं आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाही. यामुळे देवघरातील ऊर्जा ब्लॉक होत असते आणि देवघर स्वच्छ आणि हलकं आपल्याला ठेवायचं आहे. तेच आपल्या घराचा पॉवर पॉईंट किंवा पॉवर सेंटर असतं. देवघरातूनच आपल्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक लहरी या पसरत असतात. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपल्याला सकाळ संध्याकाळ उदबत्ती लावायची आहे, धूप लावायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला कापूर, लवंगा, इलायची यांचा धूरसुद्धा करायचा आहे. असं केल्याने ज्या काही नकारात्मक शक्ती असतात त्या नाश पावत असतात. आपल्या घरामध्ये
टॉयलेट बाथरूम जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे, कारण टॉयलेट आणि बाथरूममधून सर्वात जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही पसरत असते आणि त्यामुळेच नेहमी आपल्या टॉयलेटचे आणि बाथरूमचे दरवाजे बंद ठेवायचे आहे. तसेच टॉयलेट बाथरूमच्या फरशा सतत ओल्या राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. घरामध्ये जर जे काही नळ असतील ते टपकत असतील, त्यातून पाणी टपकत असेल तर ते बंद करायचं आहे. नळातून पाणी टपकणं हे म्हणजे धनाची हानी होणं असं असतं आणि म्हणूनच आपले नळ आपल्याला व्यवस्थित बंद करून ठेवायचे आहे. त्याचबरोबर आपल्या किचन ओट्याजवळचं जे काही सिंक आहे त्यामध्ये आपल्याला सतत नेहमीच खरकटी भांडी ठेवायची नाही किंवा किचनमध्ये आपल्याला कचरा जमा होऊ द्यायचा नाही. आपलं संपूर्ण घर हे आपल्याला नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती आली तर तिला अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे, तिचं मन हे आनंदित झालं पाहिजे. अशा प्रकारे आपलं घर आपल्याला स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा वादविवाद आपल्या घरामध्ये होत असतात, भांडणं होत असतात, तेव्हा घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक कंपनं तयार होत असतात आणि म्हणूनच जेव्हा भांडणं होत असतात तेव्हा थोडा वेळ शांत राहायचं आहे. एकमेकांना जास्त कठोर शब्द वापरायचे नाही, कठोर शब्द बोलायचे नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण जितकं हसून खेळून राहणार आहोत, जितकं आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये राहील, तितक्याच सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये तयार होतील, नकारात्मक शक्ती या पळून जातील. म्हणून आपल्या घरामध्ये नेहमीच हसत खेळत आणि आनंदाचं वातावरण कसं तयार होईल याचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ न चुकता देवपूजाही करायची आहे. बघा, नकारात्मक ऊर्जा म्हणजे काही भयानक गोष्ट नाही, ती फक्त स्थिर ऊर्जा आहे आणि वरील उपाय तुम्ही सतत केले तर अगदीच घर हलकं होईल, शांत होईल आणि प्रसन्न वाटू लागेल. जर हे उपाय तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच देवपूजा आणि वास्तूच्या संबंधित व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.